आज पण नोट करायचं काही कारण नव्हतं, कारण तेच वाईट शब्द दरवेळी लिहिण्यात काही अर्थ उरत नाही. कारण काल स्वप्न होती, नंतर सगळे स्कूल फ्रेंड्स होते. तर असं होतं की मी आणि आम्ही रिलेशन मध्ये होतो आणि वेगळे पण झालो होतो. आणि परत माहित नाही कसं पण मी घरी गेलो होतो आणि ती पण आली होती सोबत. माहित नाही का, पण ती आली होती. तर आम्ही नंतर सोबत येत होतो. तर का माहित नाही, पण आम्ही जात असताना ती वेगवेगळे विषय काढून बोलत होती. जसं की मी शांत राहिलेलं तिला आवडलेलं नाही. ती आहेच एवढी क्यूट की मला थांबू नाही शकलो स्वतःला. कारण प्रेम तर खूप जास्त केलंय तिच्यावर, आणि तिच्यावर राग किती राग बसणार होतो, असं मी शांतच होतो. पण नंतर तिने हात हातात घेतला, प्रेमाने बोलली, जवळ घेत होती, प्रत्येक गोष्ट समजावून सांगत होती. हळूहळू शाळा जवळ येत होती. त्यावेळेत खूप काही गोष्टी बोललो, लाईफ बद्दल, इतर गोष्टींबद्दल, आणि इतर खूप काही गप्पा मारल्या. पण का माहित नाही, शाळा जवळ आल्यावर ती घाबरत होती. ती मला घट्ट धरत होती का कोणास ठाऊक, तिचा तसा हात धरण तीच ते मला हक करणं, आणि तिला असं घाबरलेलं पाहून मला काही समजेना की काय करावं आणि काय नको. पण पुढे एक व्यक्ती कोण होती काय माहित, तो मुलगा सारखा तिला बघून प्लॅनिंग सारखी स्माइल देत होता. म्हणजे हे सगळे त्याला माहित होतं की ती अशी रिॲक्ट करणार, आणि त्याच मुलाकडे बघून सई घाबरत होती. आणि आता तर ती रडू लागली. तिला कसं तरी समजून घेऊन, समजून सांगून तिला पुढे घेऊन आलो. तिला हक केलं आणि थांबलो थोडा वेळ, आणि तसंच तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला हक करून घेऊन येत होतो. तेव्हा ती थोडी शांत झाली, पण ती मला सोडत नव्हती. लहान बाळासारखं घट्ट धरलं होत मला. मग मीही जास्त न समजवता थोडं लांब पुढे जाऊपर्यंत ती घाबरली. पण नंतर ती थोडी नरमली, म्हणजे तिला बरं वाटू लागलं. पण ती तिसरी व्यक्ती कोण होती जी असं वागत होती? हे सगळं फक्त स्वप्न होतं. देवा, मला कळत नाही मी तिला का विसरू शकत नाही.